वाळूज MIDC परिसरात दरोडा प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अमोल खोतकरचा सोमवारी रात्री पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। मात्र या घटनेवर अमोलची बहीण रोहिणी खोतकर यांनी गंभीर आरोप केलाय। पोलिसांनी सुपारी घेऊन माझ्या भावाला मारलं असा दावा करत आम्हाला न्याय द्या अशी मागणी सुद्धा केली आहे। काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती। आमची काही टीम बीडला होत्यात, काही जालन्याला होत्यात, इतर ठिकाणी पण होतात। तो आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे, ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे, अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। तो मरून पडलेला आहे। त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर 5-6 गोळ्या मारून टाकलाय। पूर्ण हे उधळलं, इथं गोळ्या मारलेल्या आहे। पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले, डोळ्यातून रक्त, नाकातून, तोंडातून रक्त। एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची। पोलीस आहे, त्यांनी गुन्हा केला असेल त्याला पकडा, जेलात टाका। माझी विनंती आहे सरकारला, मला न्याय द्या। मी इथून